गौरी गणेशा. लेखन ऋषी देसाई. काय करू, काय सुचना नाही. पाऊस वत्ता जिला पाठव कसो या पावसात. पण नाही पाठवून जमाचा नाही. वर्षात नाही एकदा आजवळाक जाता, त्या 10 दिवसांसाठी वर्षभर नाचत असता. तुम काय बरो जाताना हट्ट येता पाऊस ढकलूचो. शांत बर्फाळलेल्या कैलासावर पार्वती बोलत होती. एवढा वेळ शांत बसलेले कैलासाधिपती हसून म्हणाले, ते सगळं ठीक आहे, पण आज तू चक्क मालवणी बोलीत प्रकट होतेस. अगोदरच श्री गजाननाला पाठवताना आईमन काहूर झालेल्या पार्वतीमाई कैलासाधिपतींच्या त्या प्रश्नावर हसून उत्तरली, काय करणार, हे चिरंजीव 10 दिवसांसाठी आजोळी जातात आणि मालवणी शिकून येतात, आणि ना त्यांच्या मुखातून जाते ना माझ्या स्मरणातून जाते ती बोली. काय एक एक हेल काढून बोलतात श्री गजानन गावी जाऊन आल्यावर. खरं तर स्वारी 14 विद्या 64 कलांचे अधिपती, पण रसाळ मालवणीची बोली ऐकावी ती गजवदनातूनच. कैलासाधिपतींनी नंदीवर हात फिरवत बोलायला सुरुवात केली. गौरी, हा उत्सव म्हणजे भक्तांच्या जीवनात आनंदाची सरिता वाहण्याचा काळ आहे. कोकणातल्या प्रत्येक घरात, प्रत्येक वाड्यात, प्रत्येक गल्लीत गणेशाची आतुरतेने वाट पाहिली जाते. लोक फुलांनी, रांगोळ्यांनी, आरतीच्या गजरांनी त्याचं स्वागत करतात. समुद्राच्या लाटांसारखा भक्तांचा जयघोष त्याला लाभतो. तो केवळ तुझा पुत्र नाही, तो समस्त भक्तांचा विघ्नहर्ता आहे. एवढा वेळ व्यथित झालेल्या पार्वती माईचा चेहरा आता खुल्ला होता. दूर कैलासावर जन्मस्थान असलेल्या श्री गजाननाची कोकणच्या लाल तांबड्या मातीतील ओढ ना कैलासाला कळली, ना सह्यगिरीच्या अभेद्य उंचीला. सदैव हिमच्छादित पर्वतराजीतला गणराज एकदा का लाल तांबड्या मातीतल्या कौलारू घरात पाहुणा म्हणून गेला की त्या घराचं मंदिर करतोच, आणि वर संपूर्ण आरती संग्रह म्हणून घेत सगळ्या देवलोकांना प्रत्येकाच्या घरात हजेरी लावायला भाग पाडतो. मलाही जायचं असतंच, हळदीच्या रोपात आणि सुपाच्या ओवळीत. पण कोकणचं ते वातावरण, हिरवेगार डोंगर, नारळाच्या झाडांची सावली, समुद्र किनाऱ्यावरील आरतीचा नाद आणि घरोघरी दरवळणारा उकडीच्या मोदकांचा सुगंध, या सगळ्यात माझा गणेश न्हाऊन निघतो. पण त्या गर्दीतही आईच्या ओंजळीतल्या प्रेमाची ओढ त्याच्या मनात कायम असते, हे जाणते मी. कैलासाधिपती स्मित करीत उच्चारतात, गौरी, तुझं प्रेमच त्याच्या भक्तीत ओतप्रोत झालं आहे. जेव्हा कोकणातील कुठलंही कुटुंब गणपती बाप्पा मोरया म्हणून आरती गातं, तेव्हा त्या स्वरात तुझ्या हृदयाचीच ओल मिसळलेली असते. भक्त जेव्हा सोन्याच्या फुलांनी, नारळांनी, मोदकांनी त्याला अर्पण